साताऱ्यातील सभेत अजित पवारांची तुफान फटकेबाजी। राजीव गांधींचा चुकून राहुल गांधी म्हणून उल्लेख तर सर्वासराव करताना माध्यमांवरच मिश्किल टिप्पणी। येत्या 4 जूनला दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार बसणार। भाजपला 200 जागाही मिळणार नाहीत। चिपळूणच्या सभेत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची कणकवलीत सभा। महायुतीसाठीच्या पहिल्या सभेत राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। पंतप्रधान मोदी माझ्या कुटुंबावर बोलतात, पण त्यांनी तरी कुठे कुटुंब सांभाळलंय? शरद पवारांचा पलटवार। काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर। काल पुण्यामध्ये राहुल गांधींशी झालेल्या चर्चेनंतर नसीम खान यांची नाराजी दूर। न्यायाचा अर्थ कळत नसेल तर काँग्रेसनं तो शब्द वापरू नये। रोहित वेमुला प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका। मुंबईच्या समुद्रात येत्या 36 तासात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा अंदाज उद्या रात्रीपर्यंत खबरदारीचा इशारा। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवली। निर्णयामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर एका दिवसात 800 रुपयांनी वाढले। मराठवाड्यात 11 मोठ्या धरणांपैकी 3 धरणांमध्ये 0% पाणी साठा। जायकवाडीमध्ये केवळ 8% पाणी साठा शिल्लक। सोलापुरात बार्शी रोडवर स्मार्ट सिटीसाठी ठेवलेल्या पाईपांना भीषण आग। शहरभर धुराचे लोट। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।